दिवसभर काम करून विनय आता कुठे ऑफिसमधून घरी आला होता. त्यामुळे थकवा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. घरी पोहोचल्यानंतर तो सोफ्यावर अगदी आरामात बसला. तेव्हा त्याची आई उर्मिलाताई देव्हाऱ्यातील बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर संध्याकाळची पूजा करण्यात व्यस्त होती. तेवढ्यातच विनयची बायको निलिमा पाण्याचा ग्लास घेऊन आली. तिने विनयकडे पाहिल्यानंतर ती चिंतेच्या स्वरात म्हणाली, "अहो, काय झालं आहे? तुम्हाला बरं वाटत नाही का? आज तुम्ही थोडं जास्तच थकलेले वाटत आहात." विनयने एक दीर्घ श्वास घेतला आणि उत्तर दिले, "हो निलिमा, सर्व काही ठीक आहे, फक्त आज थोडी मिठाई जास्त खाल्ली गेली, म्हणून पोट थोडं भरलेलं वाटत आहे." तेव्हा निलिमा त्याच्यावर रागवतच म्हणाली, "मग एवढी मिठाई खाण्याची काय गरज होती? आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला हवी ना. एवढी मिठाई कोणी खायला दिली?" विनय हसतच म्हणाला, "अगं, तो हरीश आहे ना, माझा बिझनेस पार्टनर, त्याला मुलगा झाला आहे, त्यामुळे तो आज खूपच खुश होता. त्याने ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारची मिठाई आणली होती. मी खाण्यासाठी नकार सुद्धा दिला, परंतु त्याने मला त्याची शपथ घातली. आता तूच सांग, त्याच्या एवढ्या आनंदामध्ये आपण नकार तरी कसा देणार ना?" त्याचा चेहरा पाहिल्यावर नकार देणे खूप कठीण होते. तेवढ्यातच उर्मिलाताई संध्याकाळची पूजा पूर्ण झाल्यानंतर विनयच्या बाजूला येऊन सोफ्यावर बसल्या. तेव्हा विनय म्हणाला, "आई, तू काहीच का बोलत नाहीस? तू कोणत्या विचारात आहेस का?" तेव्हा दीर्घ श्वास घेत उर्मिलाताई म्हणाल्या, "माहित नाही, देव तुला कधी बाळ देईल. एका लहान मुलाचे रडणे, त्याचा आवाज या घरात गुंजायला हवा, तेव्हा कुठे मनाला शांती मिळेल. माहित नाही कधी सुनबाईची कूस उजळेल. मला तर याच गोष्टीची चिंता लागून राहिली आहे." आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्याबरोबर तिथेच उभ्या असणाऱ्या निलिमाचा चेहरा उतरला. तिच्या डोळ्यामध्ये लगेच पाणी आले. म्हणून ती शांतपणे तिच्या रूममध्ये निघून गेली. विनयने तिची ही अवस्था पाहिली, म्हणून तो सुद्धा लगेचच तिच्या मागे मागे रूममध्ये गेला. त्याने जाऊन पाहिलं तर निलिमाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आपल्या बायकोला अशा अवस्थेत पाहून विनयला खूपच वाईट वाटले. त्याने लगेचच निलिमाजवळ जाऊन तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाला, "अगं, तू पण ना, आईचं बोलणं एवढं मनाला लावून का घेतेस? ही तर तिची सवय आहे." असे आपल्या बायकोला समजावताना विनयचा कंठ सुद्धा दाटून आला. मग निलिमा म्हणाली, "मला तुमच्या दुःखाचे कारण माहीत आहे. मी किती अभागी आहे ना, जी लग्नानंतर 7 वर्ष होऊन सुद्धा ह्या घराला अजूनपर्यंत एक वारस देऊ शकले नाही." निलिमाचे असे बोलणे ऐकून विनयचे हृदय जणू काही तुटून गेले. त्याने लगेचच आपल्या बायकोच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "अगं नाही निलिमा, मन छोटं करू नकोस. ही गोष्ट तुझ्या हातात सुद्धा नाही ना. मूल देणं हे देवाच्या हातात आहे आणि मला एवढी सुद्धा बाळाची इच्छा नाही आहे. मला फक्त एवढंच वाटतं की आयुष्यभर मी माझ्या कुटुंबाला फक्त आनंद द्यावा. मला माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आयुष्यभर आनंदातच पाहायचं आहे. आणि खरं सांगू का निलिमा, तू माझं आयुष्य आहेस आणि म्हणूनच मला तू हवी आहेस. मला इतर कोणत्याही गोष्टीचा मोह नाही. तुझ्याहून मोठे आणि प्रिय माझ्यासाठी कोणीही नाही. माझं हे छोटंसं कुटुंब माझ्यासाठी सर्व काही आहे. फक्त तू कधीच उदास राहू नकोस." निलिमाने एका शब्दात उत्तर दिले, "अच्छा." तेव्हा विनय म्हणाला, "आता पटकन माझ्यासाठी एक कडक चहा बनवून घेऊन ये. तुझ्या हातची चहा प्यायल्यानंतर तन मन सर्व तृप्त होऊन जाते." एवढं बोलून विनय फ्रेश होण्यासाठी निघून गेला. विनय जसा बाथरूम मधून बाहेर पडला, तेव्हा त्याला निलिमाच्या उलट्यांचा आवाज येऊ लागला. म्हणून तो लगेच वॉश बेसिनच्या जवळ गेला. आपल्या बायकोला असे उलट्या करताना पाहून विनय घाबरला आणि म्हणाला, "मला वाटते की तुला डॉक्टरांना दाखवावं लागेल. उगाच रात्री तुझी तब्येत अजून जास्त बिघडायला नको." परंतु उर्मिलाताई ज्या किचन मधून आपल्या सुनेला उलट्या करत असताना पाहत होत्या, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती. त्या स्मितहास्य करत म्हणाल्या, "अरे, शेवटी तो दिवस आला ज्या दिवसाची मी कितीतरी वर्षापासून वाट पाहत होते. माझ्या बाळकृष्णाने माझी प्रार्थना ऐकली. आता तर मी लवकरच माझ्या नातवाला कडेवर घेऊन खेळवणार." आपल्या आईचे उर्मिलाताईंचे असे बोलणे ऐकल्याबरोबर विनयची चिंता काही क्षणातच गायब झाली. त्याला सुद्धा खूप आनंद झाला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आणि चेहऱ्यावर हास्य फुलले. हे सर्व ऐकून निलिमा लाजून लगेच स्मितहास्य करत आपल्या रूम मध्ये निघून गेली. तिकडे लगेचच उर्मिलाताईंनी आपल्या नवऱ्याला ही आनंदाची बातमी दिली. घरात आता जणू काही उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी विनयने निलिमाला आपल्या कारमध्ये बसवलं आणि तो तिला डॉक्टरांकडे चेकअपसाठी घेऊन गेला. डॉक्टरांनी टेस्ट केल्या आणि निलिमाचं चेकअप करून तिची चौकशी करू लागल्या.
तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये काय खाल्ले होते? काही नाही, फक्त वरण भात आणि पनीरची भाजी. हे अन्नपदार्थ शिळे होते का? हो डॉक्टर, 1 दिवसा अगोदरचे होते. आता डॉक्टर काही न बोलता आपल्या खुर्चीवर बसल्या आणि औषधे लिहू लागल्या. सर्व काही ठीक तर आहे ना डॉक्टर? अजून काही विशेष काळजी घ्यावी लागेल का? समोरच उभा असलेला विनय उत्सुकतेने डॉक्टर मॅडमला प्रश्न विचारत होता. अहो मिस्टर विनय बसा. तुमच्या बायकोने शिळं अन्न खाल्लं होतं. त्यामुळे त्यांना थोडा त्रास झाला. पण तुम्ही लोक जसा विचार करत आहात तसे काहीही नाही. मी काही औषधं लिहून देते. 2 दिवसांमध्ये त्या पूर्णपणे बऱ्या होतील. फक्त या 2 दिवसामध्ये त्यांना हलकं जेवण द्या. डॉक्टरांचं असं बोलणं ऐकल्याबरोबर निलिमाला जणू काही धक्काच बसला. तर विनयला पुढे काही बोलावेही सुचत नव्हते. तो एका जागी स्तब्धपणे उभा राहिला होता. जणू काही त्यांचे खूप मोठं स्वप्न भंग पावले होते. काही वेळाने विनयने कसे तरी स्वतःला सांभाळले आणि निलिमाच्या खांद्यावर हात ठेवत तिला बाहेर घेऊन आला. निलिमा जशी बाहेर येऊन कारमध्ये बसली तेव्हा ती मोठमोठ्याने रडू लागली आणि म्हणाली, तुम्ही माझे ऐका, तुम्ही दुसरं लग्न करा. तेव्हा निलिमाला शांत करण्यासाठी विनय मस्करीत म्हणाला, अच्छा, पण तुझी अजून एक बहीण असती तर मी तिलाच तुझी सवत बनून घरी घेऊन आलो असतो. मग तुम्ही दोघी एकमेकींबरोबर भांडण केलं नसतं. परंतु आता असं करणं खूप कठीण आहे. असं बोलून विनय हसू लागला. तेव्हा निलिमा म्हणाली, तुम्हाला या वेळेला सुद्धा मस्करी सुचत आहे का? विनयने लगेच निलिमाचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तू काय विचार करतेस की नवरा बायकोचं नाते फक्त मुलांच्या आधारावरच टिकून असते का? त्यांच्या विना हे नातं कमजोर होऊन जाईल का? असा विचार मनात सुद्धा आणू नको. आणि हो, यापुढे दुसऱ्या लग्नाचा विषय सुद्धा तुझ्या तोंडून निघायला नको. देवाच्या घरी उशीर आहे, नक्कीच आहे, परंतु अंधार नाही. त्याच्या घरामध्ये चमत्कार व्हायला वेळ लागत नाही. म्हणून कधीच नाराज होऊ नकोस. तुझी सोबतच माझ्यासाठी सर्व काही आहे. विनयच्या अशा बोलण्याने निलिमाच्या हृदयामध्ये एक नवीन आशा जागी झाली. तिने हलकेसे स्मितहास्य करत मान डोलावली. घरी पोहोचल्यानंतर विनयने जशी दरवाजाची बेल वाजवली तशा उर्मिलाताई लगेच दरवाजा उघडण्यासाठी आल्या आणि दरवाजा उघडल्याबरोबर त्यांनी प्रश्नांचा मारा चालू केला. डॉक्टर काय म्हणाल्या? सर्व काही ठीक तर आहे ना? आपल्या खानदानाचा वारस कधी येणार आहे? हे प्रश्न ऐकल्याबरोबर निलिमा आणि विनय दोघे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. मग थोडा वेळ थांबून विनय म्हणाला, अगं आई, असं काहीही नाही. डॉक्टर म्हणाल्या की निलिमाने शिळं अन्न खाल्ल्यामुळे तिचं पोट खराब होऊन तिला उलट्या होत होत्या. जास्त चिंता करू नकोस. सर्व काही ठीक आहे. विनयचे असे बोलणे ऐकल्याबरोबर उर्मिलाताईंचा चेहरा लगेच उतरला. तेव्हा विनय गंभीर वातावरण बदलण्यासाठी निलिमाकडे पाहत स्मित हास्य करत म्हणाला, निलिमा, मला खूप भूक लागली आहे. मी लगेच फ्रेश होऊन येतो. तोपर्यंत तू जेवण वाढ. सासूबाईंच्या प्रश्नांनंतर निलिमा भावनांचं संतुलन राखण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यातच विनय आतमध्ये निघून गेला. हे देवा, माहित नाही माझा बाळकृष्ण मला कधी माझ्या नातीचा किंवा नातवाचा चेहरा दाखवणार आहे. मी आजी बनण्यासाठी कधीपासून तरसत आहे. असं सासूबाई म्हणाल्याबरोबर निलिमा उदास होऊन डोळ्यात पाणी आणून किचनमध्ये निघून गेली आणि जेवण वाढण्याची तयारी करू लागली. थोड्याच वेळात त्यांच्या घरात काम करणारी कमलाबाई आली. हे काय झाले कमला तुला? तुझ्या चेहऱ्याला सूज आली आहे आणि तुझ्या हातावर हे काळे निळे निशाण, हे काय आहे? एवढं ऐकल्याबरोबर कमला डोळ्यात पाणी आणत म्हणाली, तुम्हाला काय सांगू वहिनी साहेब, अगोदरच माझी 4 मुलं आहेत आणि आता 5वा सुद्धा या जगात येणार आहे. नवरा म्हणत आहे की गर्भपात कर, परंतु छोट्याशा जीवाला मारणे माझ्या मनाला पटत नाही. म्हणून मी माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकण्यास तयार नाही. परंतु आता माझा नवरा हट्ट करत आहे की जसा ह्या बाळाचा जन्म होईल तसे लगेचच आपण ह्या बाळाला अनाथ आश्रमामध्ये सोडून देऊ. त्यांचे म्हणणे आहे की एवढ्या महागाईच्या काळात मी अजून एका मुलाचा खर्च नाही उचलू शकत. मी या गोष्टीसाठी सुद्धा तयार नाही. त्यामुळे त्याने मला मारहाण केली. पण आता काही दिवसांनी माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा जन्म झाला की माझा नवरा त्याला अनाथाश्रमामध्ये सोडून देणार आहे. त्यामुळे माझ्या पोटात वाढणारे बाळ त्याचे आई बाबा असताना सुद्धा एखाद्या अनाथाप्रमाणे त्याचं आयुष्य जगेल. हे सांगत असताना कमला जोर जोरात रडू लागली होती. कमलाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर निलिमा विचारात पडली. ती हैराण होत होती की ज्याला गरज नाही त्याला देव मुलं देत आहे आणि आम्हाला गरज आहे तर तो डोळे बंद करून बसला आहे. आमच्याकडे लक्षच देत नाही. त्यानंतर कमला तिचं काम पूर्ण करून निघून गेली. पण निलिमा मात्र आपल्या रूम मध्ये जाऊन विचार करत होती. रूम मध्ये बसलेल्या विनयने त्या दोघींचेही बोलणे ऐकले होते. तो आपल्या बायकोला म्हणाला,
निलिमा, माझ्या मनात एक विचार आला आहे. आपण कमलाचे बाळ दत्तक घेऊया का? अरे तू तर माझ्या मनातील गोष्ट बोललास, परंतु आईंना सुद्धा विचारावं लागेल ना. अगं निलिमा, याच्यामध्ये विचारण्यासारखी काय गोष्ट आहे? जर कोणती आई कुणाच्या मुलाला प्रेम देऊ इच्छित आहे, तर अशा गोष्टींसाठी कोण नकार देईल? काय झाले? कोणत्या विषयावर बोलणं चालू आहे? विनयची आई उर्मिलाताई त्यांच्या रूम मध्ये येऊन त्यांना प्रश्न विचारू लागल्या. तेव्हा विनय म्हणाला, कमलाचे जे बाळ ह्या जगामध्ये येणार आहे, आम्ही त्या बाळाला दत्तक घेण्याचा विचार करत आहोत. हे ऐकल्याबरोबर उर्मिलाताईंचे तोंड पडले आणि त्या लगेचच म्हणाल्या, नाही नाही, असे कसे होऊ शकते? कमला एका खालच्या जातीतील महिला आहे. त्यावर विनय म्हणाला, आई, कमीत कमी तू तरी असं बोलू नकोस. तू तुझ्या देवाऱ्यातील बाळकृष्णाला विचार की तो असा भेदभाव मानतो का? त्याच्या इथे तर फक्त चांगलं वाईट कर्म हा एकमेव मापदंड आहे. जर समाजातील एखाद्या स्त्रीला छोट्या जातीतील म्हटले, तर तिच्या गर्भातून जन्माला येणारे बाळ सुद्धा कमी कसे लेखले जाऊ शकते? हा सर्व अंधविश्वास आहे. बाळा, तू अगदी बरोबर बोलत आहेस, परंतु समाजाची भीती वाटते. आई, त्यामध्ये घाबरण्याची काय गरज आहे? समाजाची चिंता तू करू नकोस. समाज सुद्धा आपण बदलल्यामुळेच बदलेल. उर्मिलाताईंनी विनयच्या या बोलण्यावर खूपच गंभीरपणे विचार केला. मग त्या स्मितहास्य करत म्हणाल्या, तू बोलतोयस ते अगदी बरोबर आहे बाळा. जर माझ्या देवाऱ्यातील बाळकृष्ण माझ्या सुनेची कूस भरण्याचा प्रयत्न करत आहे, तर ही माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. मी आत्ताच कमलाच्या घरी जाऊन याविषयी बोलणं करते. असं म्हणत उर्मिलाताई लगेचच तयार होऊन कमलाच्या घरी जाण्यासाठी निघतात. उर्मिलाताईंच्या मनामध्ये एक नवा विचार आणि एक नवीन उमेद याचा दिवा आज जळत होता. उर्मिलाताई जेव्हा कमलाच्या घरी पोहोचल्या आणि कमला आणि तिच्या नवऱ्याला विनय आणि निलिमा तुमचे होणारे बाळ दत्तक घेणार आहेत असे सांगितले, तेव्हा कमलाच्या डोळ्यामध्ये पाणी आले. ती आश्चर्यचकित होऊन मोठ्याने आनंदाने म्हणाली, मोठ्या वहिनीसाहेब, हे तर माझं सौभाग्यच आहे की तुमच्यासारखे लोक माझ्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाचा स्वीकार करण्यास तयार आहेत. माझ्या बाळाचे भविष्य आता खूपच उज्ज्वल होईल. मला माहित आहे की तुम्ही लोक त्याला जगातील सर्व सुख द्याल, पण मी ते त्याला कधीच देऊ शकत नाही. साधारणतः 20 दिवसानंतर निलिमाच्या मांडीवर एक छोटेसे बाळ खेळत होते. त्या बाळाला आईचं प्रेम देताना निलिमाचा चेहरा आनंदाने चमकू लागला होता आणि आपल्या सुनेला एका छोट्या बाळाबरोबर पाहून उर्मिलाताई त्या दोघांनाही खूप आशीर्वाद देत होत्या. तर मित्रांनो, विनय आणि निलिमाने घेतलेला हा निर्णय योग्य होता का? याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.